यानंतर बातमी बीडमधून ऊसतोड मजुरांवरून दर निवडणुकीमध्ये राजकारण होतं। त्यांच्या समस्या आणि त्यांच्या प्रश्नांवरून मोठमोठे वायदे देखील केले जातात। मात्र त्याच बीडमध्ये 843 महिलांची गर्भपिशवी काढण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। ऊसतोड मजूर आणि ऊसतोड मजुरांच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या बीडमध्ये पुन्हा एकदा 843 महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याची बाब समोर आली आहे। वारंवार असे प्रकार समोर येऊनही स्थानिक नेते, मंत्री, सरकार आणि प्रशासन या गोष्टीला आळा घालण्यात अपयशी ठरलाय। आता ही घटना समोर आल्यानंतर समिती नेमू, चौकशी अहवाल मागू अशी उत्तरं आपल्या सत्ताधाऱ्यांकडून दिली जात आहेत। का बरं असं, म्हणजे असं काय होतं तिथं की इतक्या महिलांचे गर्भाशय काढून टाकलेले आहेत? हे अतिशय शॉकिंग आणि एक चटका देणारी ही बातमी आहे की 800 महिलांचे गर्भपिशव्या काढल्या आणि महिला आयोग काय झोपले आहेत का? तर त्या संदर्भातले संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत, तिथले जे जिमबादचे आणि इतर विभागांचे जे अधिकारी आहेत, त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत। माहितीनुसार दरवर्षी बीडमधून ऊसतोडीसाठी 1,75,000 मजूर बाहेर राज्यात जातात। या जवळपास 78 ते 80 हजार महिलांचा समावेश असतो। त्यापैकी 843 महिलांची गर्भपिशवी ऊसतोडीला जाण्यासाठी काढून टाकण्यात आल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे या 30 ते 35 वयोगटातल्या महिलांचा देखील समावेश आहे। दरवर्षी दिवाळी दरम्यान ऊसतोडीसाठी मजूर परराज्यात जातात। 6 महिन्यांच्या कामानंतर जानेवारी महिन्यापर्यंत मजूर महाराष्ट्रात परत येतात। आरोग्य विभागाकडून ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर मजुरांची आरोग्य तपासणी केली जाते। याच तपासणी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बीड जिल्ह्यात ऊसतोड मजुरांमध्ये महिलांचा भरणा मोठा आहे। ऊसतोड हंगामात सलग काम करणं गरजेचं असतं। अशा वेळी गर्भधारणा किंवा मासिक पाळीनं कामात खंड पडतो। त्यामुळे कंत्राटदारांकडून महिलांना गर्भाशय काढण्यासाठी दबाव टाकला जातो। याशिवाय अनेक खासगी रुग्णालयं आणि डॉक्टर्स नफ्यासाठी अनावश्यक गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया करतात। महिलांना गंभीर आजार असल्याचं सांगून शस्त्रक्रियेला भाग पाडलं जातं। मला असं वाटतं की या विषयाची माहिती घेऊ। अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट जर ती चुकीची असेल, बेकायदेशीर असेल तर आरोग्य विभागाच नव्हे तर राज्य शासनाच्या वतीनं कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश दिले जातील। सरकारकडून ही माहिती समोर आलेली आहे की या महिलांना 843 महिलांना ही नोंद कशामुळे झाली तर सरकारने नोंद घ्यायला सुरुवात केली, ऊसतोड कामगार महामंडळ केलं, पण मुळामध्ये त्या ठिकाणचे साखर कारखानदारांबरोबर जे मुकादम मजुरांना घेऊन जातात ते मुकादम ज्या प्रकारचं काम करतायत त्यांच्या MOU मध्ये किंवा करारामध्ये या महिलांच्यासाठी काही गोष्टीच्यासाठी आरोग्यासाठी रजा, बाकीच्या सोयी सुविधा याबद्दलची अंमलबजावणी झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रमाण हळूहळू कमी होईल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं। परंतु काही लोकांना जर का केवळ राजकीय भांडवल करायचं असेल तर त्याची दखल काही घेण्यासारखी नाही असं मला वाटतं। कसं आहे की 80,000 ज्या महिला ऊसतोडीसाठी जातात त्याच्यापैकी 13,861 का काहीतरी महिलांनी त्यांची हिस्टेरेक्टॉमी म्हणजे पिशवी काढून घेण्याची सर्जरी केली आहे आणि त्या 35 ते 40 वयोगटात आहेत असा अहवाल 140 पानाचा अहवाल हा 2019 मध्ये सादर झाला। पूर्ण मराठवाड्याच्या सगळ्या सिव्हिल हॉस्पिटल्सना त्या डायरेक्शन्स गेल्या पाहिजेत की कुठलीही महिला जर 35-40 कुठल्याही वयोगटाची असेल आणि जर गरज नसेल तर ती पिशवी काढण्याचे डायरेक्शन्स देण्यात येऊ नये। काही वर्षांपूर्वी डॉक्टर सुदाम मुंडेनं केलेल्या गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता। त्यानंतर गर्भपिशव्या काढण्यावरून देखील बीड जिल्हा वादात राहिला। इतक्या वर्षांपासून बीडमध्ये ऊसतोड मजुरांवरून राजकारण होत आहे। सर्वपक्षीय नेत्यांना फक्त मतांवेळीच आठवणाऱ्या या ऊसतोड मजुरांची खरोखर काळजी आहे का हा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।